यानंतर आपण जाणून घेणार आहोत राज्याच्या ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार नेमका कसा आहे। त्याचे एक चित्र चव्हाट्यावर आलं। हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर 43 महिलांना भर थंडीमध्ये जमिनीवर झोपवण्यात आल्याची ही सगळी घटना समोर आली। या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय, तर या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। तसंच रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले। रुग्ण लादीवर, व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य यंत्रणेची लक्तर वेशीवर। राज्य सरकारने घेतली गंभीर दखल। वेगवान आणि प्रगतिशील महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेच्या भोंगळ कारभाराचं हे चित्र। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात ही दृश्य बघायला मिळतात। कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर 43 महिलांना भर थंडीत जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे। शस्त्रक्रियेनंतर झोपण्यासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने महिलांना जमिनीवर झोपण्याशिवाय काही पर्याय नव्हता। हा प्रकार समोर आल्यानंतर विरोधकांनी या प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले। रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्याला आतापर्यंत न मिळालेल्या आरोग्य मंत्र्यांचा संबंध जोडत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र टाकले। आरोग्य विभागाचा तर बट्ट्याबोळ झालेला आहे। बोगस औषधी, बोगस खरेदी, भ्रष्टाचार। आता बघतो आम्ही किती स्वच्छ कारभार करतात ते। चोरांचा सुळसुळाट झालाय। तुम्ही किती पैसे खा, 100ची नोट खा, 500ची नोट खा, पण लोकांना जे मूलभूत गरजा आहेत ते तर द्या। शिवसेनेचे स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी मात्र रुग्णालय प्रशासनाची पाठराखण केली आहे। या ठिकाणचा मेडिकल अधिकारी असेल, या ठिकाणचा संपूर्ण स्टाफ असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय। राहिला विषय तुम्ही जे म्हणताय की पेशंटला खाली झोपवलं, ऑपरेशन केलं, खाली झोपवलं, मला वाटतं हे चुकीचं आहे सगळं। त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ज्या हॉलमध्ये पेशंट झोपवलेले होते त्या ठिकाणी एकदम स्वच्छ हॉल, त्या ठिकाणी गाद्या टाकल्या। या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे। या घटनेची चौकशी करावी, तसंच रुग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। हिंगोलीत काही फोटो समोर आले, त्याच्या चौकशीचे आदेश मी ऑलरेडी दिलेले आहेत। हिंगोलीत काही फोटो समोर आले, त्याच्या चौकशीचे आदेश मी ऑलरेडी दिलेले आहेत। तर या घटनेनंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली। या रुग्णालयात आता 20 बेड आणखी वाढवण्यात आले। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। मी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलवरनं 20 एक्स्ट्रा बेड इथे अवेलेबल करून दिलेले आहेत। त्यामुळे या इथे 50 बेड झालेले आहेत आणि यापुढे प्रत्येक कॅम्पमध्ये प्रत्येक पेशंटला बेड मिळण्याची मी ग्वाही देतो। आरोग्य विभागासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते, मात्र तरीही ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची बोंबाबोंब आहे। प्रगतिशील महाराष्ट्रासाठी हे चित्र खचितच चांगलं नाही। राज्यातील आरोग्य व्यवस्था सुदृढ व्हावी यासाठी नवनियुक्त महायुती सरकारनं तत्परतेनं पावलं उचलण्याची गरज आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।